श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. पूज्य बाबा बेलसरे बरेचदा त्यांच्या प्रवचनात म्हणायचे की श्री महाराजांनी जरी आयुष्यभर श्रीरामाची उपासना केली आणि रामनामाचा महिमा सांगितला तरी श्री महाराजांचे श्रीरामाएवढेच श्रीकृष्णावरही प्रेम होते. किंबहुना ते जे सांगत ते भगवान श्रीकृष्णाचेच तत्त्वज्ञान होते. श्री महाराज गमतीने म्हणायचे की श्रीरामाचे प्रेम काहीसे थंड आहे, श्रीकृष्णाच्या प्रेमात मात्र आपुलकीचा ओलावा आहे. श्रीराम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम, कर्तव्यमूर्ती. ते आपल्या भक्ताला सांगतील की लेका, तुझे प्रारब्ध तुलाच भोगावे लागेल. श्रीकृष्णाचे मात्र तसे नाही. भक्ताचे प्रारब्ध त्याच्या कल्याणासाठी सुसह्य करण्याचे आणि मागे पुढे करण्याचे काम श्रीकृष्ण करतात. श्री महाराजसुद्धा तसेच आहेत. भक्तांचे प्रारब्ध फारच खडतर असेल तर सोयीने भोगायला लावतील. चरित्रात तर काही प्रसंगी भक्तांचे भोग श्री महाराजांनी स्वतः भोगलेली उदाहरणे आहेत. त्यांचे अक्षरशः मातृहृदय आहे. त्यामुळेच त्यांच्याही प्रेमामध्ये श्रीकृष्णासारखा ओलावा आहे. माझ्या माणसाचे प्रारब्ध माझ्या नजरेखाली काम करते असे श्री महाराज म्हणत. श्री महाराज नाही का म्हणाले, रामाचा जन्म जीवनातील कर्तव्य कसे करावे हे दाखवण्यासाठी, तर कृष्णाचा जन्म जीवनात आनंद कसा भरून टाकावा हे दाखविण्यासाठी. आणि परमपूज्य तात्यासाहेब म्हणत, महाराज जिथे असत तिथे कायम आनंद असे. त्यांच्या सहवासात सगळेच आपली चिंता व काळजी विसरत असत. गोकुळातल्या कृष्णाने जसं गोवर्धन उचलून गोकुळातील सर्व संकटांचा सामना करायला शिकवलं व सहवासातील सर्वांना आनंद देऊन आपल्या कृपाछत्राखाली सुखरूप ठेवलं, त्याप्रमाणेच श्री महाराजांनी त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक संकटाला धैर्याने तोंड द्यायला शिकवलं आणि आताही तेच करतात आणि अक्षय समाधानाचा ठेवा त्याला देतात. त्यामुळे येथे श्रीकृष्ण स्वरूपात स्वतः श्री महाराज विराजमान आहेत असे म्हणायला हरकत नाही. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.